नमस्ते विद्यार्थी मित्रों, आपण स्केलर प्रोडक्टचे कॅरेक्टरिस्टिक्स पाहतोय. त्यामध्ये शेवटची कॅरेक्टरिस्टिक्स आहे या ठिकाणी अशी इफ a bar dot b bar is equal to a bar dot c bar, then it is not necessary that a bar is equal to 0. Means it implies that b bar is equal to c bar. But if we use law of distributive, then we write a bar dot into bracket b bar minus c bar is equal to 0. It means that a bar and b bar minus c bar, these two terms are perpendicular to each other. Means या ठिकाणी a bar is perpendicular to b bar minus c bar. या ठिकाणी काय पाहिजे पहा, जर असं असेल a bar dot b bar is equal to a bar dot c bar, त्याचा असा अर्थ आहे की या ठिकाणी पहा इज इक्वल टू 0 या ठिकाणी का, म्हणजेच या ठिकाणी या दोघांचा डॉट प्रोडक्ट हा 0 कधी येणार आहे, एक तर या ठिकाणी a bar हा 0 असायला पाहिजे किंवा या ठिकाणी b bar इज इक्वल टू c bar असायला पाहिजे. तर या ठिकाणी आपण जो डॉट प्रोडक्ट आहे तो 0 येतो. परंतु या ठिकाणी आपण जर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज केला तर यामध्ये आपण हे जे काही आहे ते या पद्धतीने लिहू शकतो. आणि मग याच्यावरून आपल्याला असं सांगता येईल की a bar जरी 0 नसला तरी या ठिकाणी यांचा डॉट प्रोडक्ट 0 येतो. कधी तर या ठिकाणी दिस टर्म याला या ठिकाणी परपेंडिक्युलर असेल तर. हे या ठिकाणी शेवटची कॅरेक्टरिस्टिक आहे स्केलर प्रोडक्टची. यानंतर आपल्याला या ठिकाणी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वेक्टर प्रोडक्ट पाहायचं आहे. तत्पूर्वी वेक्टर प्रोडक्टची डेफिनेशन आपल्याला या ठिकाणी पाहायची आहे. वेक्टर प्रोडक्ट यामध्ये या ठिकाणी if we consider two vectors like this a bar and b bar, हे दोन वेक्टर्स आहेत आणि यांचा जो वेक्टर प्रोडक्ट आहे तो क्रॉस न दाखवला जातो. मीन्स a bar क्रॉस b bar, a bar क्रॉस b bar याला क्रॉस प्रोडक्ट असे म्हणतात. आणि मग हा डिफाइन करत असताना प्रोडक्ट ऑफ मॅग्नेट्यूड ऑफ टू वेक्टर्स, साइन ऑफ एंगल बिटवीन देम अँड युनिट वेक्टर. म्हणजे याचा अर्थ आपल्याला काय या ठिकाणी पहा, जर हा एक वेक्टर a bar आहे आणि हा दुसरा वेक्टर b bar आहे आणि यांच्यामधला अँगल थीटा आहे पहा, तर यांचा जो काही क्रॉस प्रोडक्ट आहे किंवा वेक्टर प्रोडक्ट आहे तो प्रोडक्ट ऑफ मॅग्नेट्यूड ऑफ टू वेक्टर्स साइन ऑफ एंगल बिटवीन देम, बट इट इज परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ दिस टू. म्हणजेच या ठिकाणी येणारा जो वेक्टर आहे तो या ठिकाणी या प्रतलाला, या प्लेनला लंब असतो. अशा पद्धतीने आहे. समजते का पहा, एक या क्रॉस प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स जो आहे तो या पद्धतीने आपण डिफाइन करतो. हा एन कॅप जो काय आहे तो काय आहे, तर एन कॅप मीन्स युनिट वेक्टर, युनिट वेक्टर, युनिट वेक्टर परपेंडिक्युलर टू प्लेन ऑफ a bar and b bar, या दोघांच्या प्रतलाला तो लंब आहे. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी हा वेक्टर प्रोडक्ट जो आहे तो आपण डिफाइन करतो. आता याचं जर मॅग्नेट्यूड घेतलं तर या ठिकाणी मॅग्नेट्यूड ऑफ क्रॉस प्रोडक्ट ऑफ a bar and b bar इज इक्वल टू आपल्याला मिळणार आहे ab sin थीटा. इथं काय बदल दिसतोय तुम्हाला, मी इकडची जी काही युनिट वेक्टर आहे तो काढून टाकला. डिरेक्शन येणार नाहीये कारण युनिट वेक्टरचं मॅग्नेट्यूड 1 असतं आणि डिरेक्शन नाहीये. त्यामुळं मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स इज इक्वल टू ab sin थीटा. अशा पद्धतीने या ठिकाणी इथं आपल्याला या ठिकाणी आलं. जर मी या ठिकाणी हा जो काही क्रम आहे तो क्रम मी बदलला, म्हणजेच मी या ठिकाणी b bar क्रॉस a bar असं जर लिहिलं तर तो या ठिकाणी ab sin थीटा इंटू एन कॅप, बट इथे मी निगेटिव्ह लिहिणार आहे. का तर वेक्टर प्रोडक्ट डज नॉट ओबे लॉ ऑफ कॉम्युटेटिव्ह. इन दिस केस इथे या ठिकाणी तुमचा जो आहे
तो ए बार आहे आणि इथं वेक्टर जो आहे तो बी बार आहे. हा अँगल जो आहे तो अशा पद्धतीनं आहे आणि इथं युनिट वेक्टर ही डिरेक्शन अशी येणार आहे. म्हणजेच हा जो रिझल्टंट वेक्टर आहे किंवा एन कॅप आहे या दोघांच्या प्रतलाला लंब आहे, परंतु दिशा या ठिकाणी जी आहे ही एक्झॅक्टली अपोजिट आहे. आणि याच्यावर आपण कॅरेक्टरिस्टिक मध्ये पाहणार आहोत की ए बार क्रॉस बी बार इज नॉट इक्वल टू बी बार क्रॉस ए बार, परंतु या ठिकाणी मॅग्नेट्यूड जे काही आहे ते मात्र या ठिकाणी सेम आहे. समजतंय? हे झालं या ठिकाणी वेक्टर प्रोडक्टच्या बाबतीमध्ये. वेक्टर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स. एक पहा, स्केलर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स इज ऑलवेज स्केलर, बट वेक्टर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स इज ऑलवेज वेक्टर. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वेक्टर प्रोडक्ट हे पाहायचे आहे. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वेक्टर प्रोडक्ट. आता कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वेक्टर प्रोडक्ट यामध्ये आपण पहिली जी कॅरेक्टरिस्टिक मगाशी सांगितल्या पद्धतीनं की वेक्टर प्रोडक्ट डज नॉट ओबे लॉ ऑफ कम्युटेटिव्ह. वेक्टर प्रोडक्ट डज नॉट ओबे लॉ ऑफ कम्युटेटिव्ह. म्हणजे जर आपण क्रम बदलला तर उत्तर वेगळं येतं. म्हणजे ए बार क्रॉस बी बार इज नॉट इक्वल टू बी बार क्रॉस ए बार अशा पद्धतीने. दुसरा या ठिकाणी जो आहे वेक्टर प्रोडक्ट ओबे लॉ ऑफ डिस्ट्रीब्युटिव्ह. ओबे या ठिकाणी लॉ ऑफ डिस्ट्रीब्युटिव्ह. तो डिस्ट्रीब्युटिव्ह रूल जो काही आहे तो ओबे करतो. म्हणजे जर तीन वेक्टर्स असतील आणि त्यांचा वेक्टर प्रोडक्ट हा अशा पद्धतीने या ठिकाणी मला लिहायचा आहे. ए बार क्रॉस इंटू ब्रॅकेट बी बार प्लस सी बार इज इक्वल टू ए बार क्रॉस बी बार प्लस ए बार क्रॉस सी बार मीन्स वेक्टर प्रोडक्ट ओबे लॉ ऑफ डिस्ट्रीब्युटिव्ह. आता या ठिकाणी आपल्याला पुढे बघायचं आहे दोन वेक्टर मधला जो काही अँगल आहे ही टू वेक्टर्स आर नॉन झिरो. हे दोन जे वेक्टर्स आहेत ते नॉन झिरो असतील, झिरो नसतील. मात्र या ठिकाणी त्याचं जे मॅग्नेट्यूड आहे हे जर झिरो येतं हे कधी आहे तर या दोघांमधला जो अँगल आहे. आता मी पुढे पाहणार आहे या ठिकाणी पहा ही तिसरी केस म्हणता येईल की पहा आपलं डेफिनेशन आहे या ठिकाणी ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू ए बी साइन थीटा इंटू एन कॅप. मग मी या ठिकाणी मॅग्नेट्यूड कसं लिहिणार आहे तर ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू ए बी साइन थीटा. त्यामध्ये पहिला या ठिकाणी म्हणणार आहे जर हा थीटा जो आहे तो झिरो असेल तर साइन झिरो जे काय आहे ते झिरो येणार आहे. त्यामुळे मॅग्नेट्यूड जे काही असणार आहे या दोन वेक्टरचं तर झिरो येणार आहे कारण झिरो इंटू समथिंग झिरो येईल. त्याच पद्धतीनं आपण या ठिकाणी दुसरी केस पाहतोय. थीटा जर 180 असेल तर साइन जे 180 आहे त्याची किंमत झिरो येते असो. त्यामुळं या ठिकाणी याचं मॅग्नेट्यूड जे काही आहे थीटा असो इक्वल टू झिरो. तिसरी केस जी आहे या ठिकाणी थीटा जो आहे तो 90 असेल, साइन 90 ची किंमत या ठिकाणी 1 येते. त्यामुळे प्रोडक्ट ऑफ मॅग्नेट्यूड ऑफ टू वेक्टर्स इज इक्वल टू काय येणार आहे प्रोडक्ट ऑफ नॉट मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर प्रोडक्ट इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ इट्स द इंडिव्हिज्युअल मॅग्नेट्यूड्स. हे मी एबी फक्त लिहिलं. साइन 90 ची किंमत 1 येणार आहे. हे जसं या पद्धतीने या ठिकाणी सांगितलं पहा. त्यानंतर आपण रेक्टँग्युलर युनिट वेक्टरच्या बाबतीमध्ये पाहणार आहोत. रेक्टँग्युलर युनिट वेक्टर कोणते तर आय जे के. आता आय जे के च्या बाबतीमध्ये अँगल वरून काय बदल होणार आहे तो मी या ठिकाणी पाहणार आहे. रेक्टँग्युलर युनिट वेक्टर कसे दाखवतो आपण पहा. हा या ठिकाणी एक्स हा पहा हे म्युच्युअली परपेंडिक्युलर वेक्टर्स आहेत. एक्स ऍक्सिस आहे, हा वाय ऍक्सिस आहे, झेड ऍक्सिस आहे. याच्या बरोबर असणारा आय कॅप, याच्या बरोबर असणारा जे कॅप आणि याच्या बरोबर असणारा के कॅप म्युच्युअली परपेंडिक्युलर आहेत पहा. आणि मग पहा या ठिकाणी आपण आय कॅप क्रॉस आय कॅप काय येणार आहे पहिल्याचं मॅग्नेट्यूड इंटू दुसऱ्याचं मॅग्नेट्यूड इंटू या ठिकाणी साइन झिरो. आपण काय लिहिलो या ठिकाणी साइन झिरो 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 येणार आहे. म्हणजेच आपल्याला असं लिहिता येईल पहा आय कॅप क्रॉस आय कॅप इज इक्वल टू जे कॅप क्रॉस जे कॅप इज इक्वल टू के कॅप क्रॉस के कॅप इज इक्वल टू झिरो.
0 येणार. ठीक आहे. आता ते मग मॅग्नेट्यूड लिहिलं हे अशा पद्धतीने लिहिलं. त्यानंतर मला या ठिकाणी म्हणायचं आहे हे तिन्ही वेक्टर्स युनिट वेक्टर्स जे ते म्युच्युअली परपेंडिक्युलर आहेत आणि त्या केसमध्ये आय कॅप क्रॉस जे कॅप काय होणार आहे. पहिल्या वेक्टरचं आय कॅपचं युनिट मॅग्नेट्यूड 1 आहे, दुसऱ्याचं या ठिकाणी मॅग्नेट्यूड 1 आहे आणि साइन काय येणार आहे 90. त्याचबरोबर हे जे दोन वेक्टर आहेत क्रॉस आहे ना इथं, या दोघांच्या प्रतलाला हा जो येणारा वेक्टर आहे तो लंब असणार आहे आणि मग या दोघांच्या प्रतलाला लंब कोण आहे तर या ठिकाणी झेड ऍक्सिस आहे म्हणजेच के युनिट वेक्टर आहे. म्हणजेच इथं आपल्याला या ठिकाणी 1 into 1 into 1 के मीन्स या ठिकाणी के कॅप पहा. याच्यावरून आपल्याला आय कॅप क्रॉस जे कॅप इज इक्वल टू के कॅप असेल पहा. सिमिलरली आपल्याला जे कॅप क्रॉस के कॅप काय येणार आहे आय कॅप येईल पहा. के कॅप क्रॉस आय कॅप जे कॅप येणार आहे आणि मग आपण याच्याच उलटा वाइस वर्सा आपण यूज करणार आहोत कारण वेक्टर प्रोडक्ट कॉम्पिटिटिव्ह रूल उभे करत नाही. त्यामुळे इथं जर आपण क्रम बदलला तर उत्तर निगेटिव्ह. जसं की या ठिकाणी जे कॅप क्रॉस के आय कॅप मायनस या ठिकाणी के कॅप येणार आहे. के कॅप क्रॉस जे कॅप मायनस आय कॅप येणार आहे. आय कॅप क्रॉस के कॅप या ठिकाणी मायनस जे कॅप येणार आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी हे रेक्टँग्युलर युनिट वेक्टरच्या बाबतीमध्ये या ठिकाणी आपण पाहिलं पहा. आता आपल्याला पुढची कॅरेक्टरिस्टिक पाहायची आहे आणि ही कॅरेक्टरिस्टिक पाहत असताना आपण या रेक्टँग्युलर युनिट वेक्टरचा जो काही आपण पाहिलं हे उपयोगात आणायचं आहे. जर आपण हे दोन वेक्टर्स विचारात घेतले आणि हे दोन वेक्टर्स अशा पद्धतीने आपण रिझॉल्व्ह केलेले आहेत आणि ते रिझॉल्व्ह केलेले असताना जर या ठिकाणी पहा काय कॅरेक्टरिस्टिक आपल्याला प्रूव्ह करायचे आहे. पी बार क्रॉस क्यू बार इज इक्वल टू आय कॅप डिटर्मिनंट मध्ये जे कॅप या ठिकाणी के कॅप पी एक्स या ठिकाणी पी वाय पी झेड क्यू एक्स क्यू वाय आणि क्यू झेड अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला हे दाखवायचं आहे. हे आपल्याला डिटर्मिनंट आणि इथं जे काही शिकलो हे दाखवायचं. हे दाखवत असताना पहा आपण इफ पी बार काय आहे आय कॅप पी एक्स प्लस जे कॅप पी वाय प्लस के कॅप पी झेड आणि क्यू बार जो आहे आय कॅप क्यू एक्स प्लस जे कॅप क्यू वाय प्लस के कॅप क्यू झेड असे आहे पहा. आणि मग आपल्याला पी बार क्रॉस क्यू बार काय येणार आहे तर आय कॅप पी एक्स प्लस जे कॅप पी वाय प्लस के कॅप पी झेड क्रॉस या ठिकाणी आय कॅप क्यू एक्स जे कॅप क्यू वाय आणि पुढं या ठिकाणी के कॅप क्यू झेड. आता आपण या ठिकाणी विस्तारानं पुढे सोडवणार आहोत. आय कॅप क्रॉस आय कॅप काय होईल पहा पी एक्स क्यू एक्स प्लस या टर्म आपण क्रॉस घेतो प्रत्येकाचा आय कॅप क्रॉस जे कॅप पी एक्स क्यू वाय प्लस या ठिकाणी आय कॅप क्रॉस के कॅप पी एक्स क्यू झेड प्लस या ठिकाणी के कॅप क्रॉस आय कॅप या ठिकाणी पी झेड क्यू एक्स येणार आहे. के कॅप क्रॉस जे कॅप पी झेड या ठिकाणी क्यू वाय प्लस के कॅप क्रॉस के कॅप पी झेड क्यू झेड पहा. बरोबर आहे. आता हे जे काही मगाशी आपण पाहिलं त्याचाच उपयोग इथं करायचा आहे. आणखी आपल्याला या ठिकाणी एक काहीतरी आपली चूक होती पहा. इथून याच्याशी आपण घेतलं, इथून याच्याशी घेतला, इथून याच्याशी म्हणजे आयला आपण या ठिकाणी प्रत्येकाला घेतलं. जे न घ्यायचंय जे न इथं घेतलं इथं आपण चुकलोय आणि मग तो आपली थर्ड टर्म डायरेक्ट लिहिलेली आहे आपण. हा पहा या ठिकाणी जे न क्रॉस प्रोडक्ट घेऊया या टर्म प्रत्येकाशी प्लस जे कॅप क्रॉस आय कॅप पी वाय क्यू एक्स प्लस जे कॅप पी वाय क्यू वाय प्लस जे कॅप के कॅप पी वाय क्यू झेड. पहा मी जे ना प्रत्येकाशी मल्टिप्लाय क्रॉस घेतोय जे कॅप क्रॉस पी वाय क्यू एक्स जे कॅप क्रॉस जे कॅप पी वाय क्यू वाय जे कॅप क्रॉस कॅप पी वाय क्यू झेड. त्यानंतर के न घेतोय पहा या ठिकाणी
काय होणार आहे पहा, के कॅप क्रॉस आय कॅप पी झेड क्यू एक्स प्लस के कॅप क्रॉस जे कॅप पी झेड क्यू वाय प्लस के कॅप क्रॉस के कॅप पी झेड क्यू झेड अशा पद्धतीने आपण या ठिकाणी लिहू. आता मला त्या पाठीमागचं जे काही आहे त्याच्यावरून आपल्याला बघायचं आहे, जे काही रेक्टँग्युलर युनिट वेक्टर त्याचा जो काही क्रॉस आहे स्वतःशीच असेल तर त्याचं उत्तर 0 येते, म्हणजे ही टर्म 0 येणार आहे, ही टर्म 0 येणार आहे, ही टर्म 0 येणार आहे. पहा, आय बार क्रॉस आय बार इज इक्वल टू जे बार क्रॉस जे बार इज इक्वल टू के बार क्रॉस के बार इक्वल टू 0 आहे. त्यानंतर आपण सायक्लिक ऑर्डरचाही उपयोग करणार, आय कॅप क्रॉस जे कॅप. काय इथं पाहाय बरं, सायक्लिक आहे त्यामुळं इथं येणार आहे के कॅप बरोबर पी एक्स या ठिकाणी क्यू वाय प्लस इथं काय येणार आहे, क्रम उलटा आहे, आय कॅप क्रॉस के कॅप आहे त्यामुळे इथे येणार आहे मायनस मायनस काय येणार आहे पहा, पी एक्स क्यू झेड ई पहा, आणि या ठिकाणी जे ई पहा, जे कॅप पी एक्स क्यू झेड. आता इथं काय येणार आहे, जे कॅप क्रॉस आय कॅप, इथे सुद्धा क्रम उलटा आहे, मायनस ई मायनस के कॅप पी वाय या ठिकाणी क्यू एक्स, इथं 0 आहे, इथं जे कॅप क्रॉस या ठिकाणी प्लस ई पहा आय कॅप पी वाय या ठिकाणी क्यू झेड. पुढं के कॅप क्रॉस आहे या ठिकाणी जे ई प्लस जे कॅप पी झेड या ठिकाणी क्यू एक्स पहा, पी झेड क्यू एक्स. इथं काय पहा बरं, के क्रॉस जे, आता जे इथं काय येणार आहे, मायनस येणार आहे, मायनस आय कॅप पी झेड या ठिकाणी क्यू वाय. इथं आपण जे काही आहे ना त्याचाच उपयोग इथं केलेला आहे. आता आपल्याला सिमिलर टर्म्स ज्या काय आहेत त्याचा इथं यूज करायचा आहे. मी पहिल्यांदा काय करतो, आय ची पहिल्यांदा टर्म या ठिकाणी घेतोय, आय कॅप कॉमन घेतोय, पी वाय क्यू झेड मायनस पी झेड क्यू वाय असं लिहिलं. त्यानंतर मला या ठिकाणी जे कॅपची टर्म जी आहे ती घ्यायची आहे, प्लस जे कॅप घेतोय मी, प्लस जे कॅप. तर पहिल्यांदा ही टर्म लिहितोय, किंवा मायनस लिहायचं झालं तर काय करावं लागेल, इथं जर मी मायनस घेतलं पहा तर इंटू ब्रॅकेट हे पी एक्स क्यू झेड बघा या ठिकाणी, आणि इथं प्लस आहे आणि ते प्लस येण्यासाठी मला इथं मायनस घ्यायला पाहिजे, पी झेड क्यू एक्स. आपल्या लॅपटॉपच्या ऍडजस्टमेंटसाठी हा बदल करतोय, मायनस मायनस प्लस होणार आहे पहा. आणि मग पुढची जी टर्म आहे ती के कॅप आहे, पी एक्स क्यू वाय आणि मायनस या ठिकाणी पी वाय क्यू एक्स. असा मला काय मिळाला, पी बार क्रॉस क्यू बार ची टर्म मिळाली. याला इक्वेशन 1 म्हणतो मी पहा. हे जे काही मला मिळालं इक्वेशन 1. आता मग आपण जे काही राईट साइड आहे त्या राईट साइड बद्दल आपण लिहिणार आहोत. त्या राईट साइड बद्दल काय या ठिकाणी पहा, डिटर्मिनंट आय कॅप जे कॅप के कॅप पी एक्स पी वाय पी झेड क्यू एक्स क्यू वाय क्यू झेड असा हा डिटर्मिनंट आहे. सोडवायचा कसा, तुम्ही हायस्कूल लेवलला शिकला असाल. पहिला जो काही या ठिकाणी रो आहे, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, त्यामधला आय कॅप घ्यायचा, म्हणजे आय कॅप इंटू ब्रॅकेट क्रॉस मल्टिप्लिकेशन पी वाय क्यू झेड मायनस या ठिकाणी पी झेड क्यू वाय. सेकंड टर्म या ठिकाणी मायनस घेतो आपण, मायनस जे कॅप या ठिकाणी हा रो आणि हा कॉलम सोडायचा, पी एक्स क्यू झेड पी एक्स क्यू झेड या ठिकाणी पहा काय आहे, पी एक्स क्यू झेड. त्यानंतर मायनस या ठिकाणी पी झेड क्यू एक्स प्लस के कॅप पहा, के कॅप हे सोडायचं पहा या ठिकाणी, पी एक्स क्यू वाय मायनस या ठिकाणी क्यू वाय क्यू एक्स. अर्थात हे 2 नंबरचं इक्वेशन. आता मला 1 नंबर आणि 2 नंबर याच्या बाबतीमध्ये पाहायचं आहे. पहा बरं, पहिली टर्म सेम आहे का, पी वाय क्यू झेड मायनस पी झेड क्यू वाय मायनस जे कॅप इंटू ब्रॅकेट पी एक्स क्यू झेड मायनस पी झेड क्यू एक्स. त्यानंतर के कॅप प्लस आहे इंटू ब्रॅकेट पी एक्स क्यू वाय मायनस पी वाय क्यू एक्स सारखी आहे. म्हणजे याची या इक्वेशनची राईट साइड आणि याची राईट साइड सारखी आहे. आणि मग या ठिकाणी फॉर्म इक्वेशन 1 and 2 we write p bar cross q bar is equal to determinant I cap j cap k cap px py pz qx qy qz
हे अशा पद्धतीने आपण डिटर्मिनंटच्या आधारे हा क्रॉस प्रोडक्ट आपण या ठिकाणी सोडवला. पहा, त्यानंतर आपल्याला या ठिकाणी मॅग्नेट्यूड ऑफ टू व्हेक्टर्स इज इक्वल टू एरिया ऑफ पॅरलोग्राम. पहा, हे आपल्याला या ठिकाणी इथं दाखवायचं आहे. काय सांगितलं मी की प्रोडक्ट ऑफ मॅग्नेट्यूड जे आहे कशाचं मॅग्नेट्यूड क्रॉस प्रोडक्ट. पहा इथे या ठिकाणी मी लिहितोय A bar cross B bar is equal to area of parallelogram. Base of parallelogram असं म्हणता येईल. parallelogram. या बाबतीमध्ये आपण या ठिकाणी काय सांगणार आहे पहा, एक पॅरलोग्राम घेतोय आणि त्या पॅरलोग्राम मध्ये दोन वेक्टर्स आहेत एकमेकाला ऍडजस्टंट आहेत. या ठिकाणी हा ए बार वेक्टर आहे, हा या ठिकाणी दुसरा बी बार वेक्टर आहे. यांच्यामधला जो अँगल आहे तो थीटा आहे. हा पॅरलोग्राम आपण पूर्ण केला तर अशा पद्धतीने या ठिकाणी हा बी बार आहे, हा या ठिकाणी ए बार आहे. बरोबर. दिस टू वेक्टर्स रिप्रेझेंट टू ऍडजस्टंट साइड्स ऑफ द पॅरलोग्राम. आता मी या ठिकाणी पहा काय करतो की ड्रॉ परपेंडिक्युलर फ्रॉम दिस, याला मी नाव देतोय ओ पी टू आर. हा पॅरलोग्राम आहे. आर पासून मी परपेंडिक्युलर टाकतोय. हा इंटरसेक्टिंग पॉइंट जो आहे तो डी आहे. आणि मग हा जो या ठिकाणी प्रोडक्ट घेतोय ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू ए बी साइन थीटा असा येतो आपल्याला या ठिकाणी. मग इथं जो साइन थीटा आहे मी या ट्रायंगल मध्ये विचार घेतोय, तो ट्रायंगल कोणता, इथं ओ आर डी. या ओ आर डी मध्ये साइन थीटा जर घेतला तर तो साइन थीटा काय येतो पहा, समोरची साइड जी आहे ती आर डी डिवाइडेड बाय ओ आर. या ठिकाणी आर डी डिवाइडेड बाय ओ आर. मग आर डी काय येईल या ठिकाणी, आर डी इज इक्वल टू ओ आर इंटू साइन थीटा. आणि ओ आर जो आहे तुमचा तो म्हणजेच मॅग्नेट्यूड आहे पहा बी बारचा. हे तुम्हाला समजते का. पहा इथे या ठिकाणी ओपी जे आहे ते मीन्स ए आहे, ओ आर जे आहे ते या ठिकाणी बी आहे. बी साइन थीटा ही कशाची किंमत आली, आरडी. आरडी म्हणजे काय आहे, इट इज द हाईट. याची जी काय ते हाईट आहे पहा, हाईट. ठीक आहे, हाईट आहे. मग आपण पॅरलोग्रामचा जो एरिया आहे तो एरिया कसा काढतो, तर एरिया ऑफ पॅरलोग्राम हा जो आहे तो आपण या ठिकाणी बेस इंटू हाईट, बेस इंटू हाईट. मग इथं या ठिकाणी हाईट जी आहे ती आरडी आहे पहा, आणि तुम्हाला बेस जो आहे तो ओपी आहे. ओपी म्हणजेच या ठिकाणी काय आहे, ए आहे, ए इंटू आरडी. आणि मग या ठिकाणी ए आरडी ची किंमत जी आहे ती बी साइन थीटा. म्हणजेच आपल्याला हे इक्वेशन जे काय याला 2 म्हणा, आणि जे आपण या ठिकाणी पहिलं जे इक्वेशन आहे ते 1 आहे. आणि मग 1 आणि 2 याच्यावर काय दिसतं तुम्हाला, तर magnitude of cross product of two vectors is equal to area of parallelogram if two vectors represents two adjacent sides of the parallelogram. म्हणजेच या ठिकाणी a bar cross b bar is equal to area of parallelogram from 1 and 2. हे आपल्याला या ठिकाणी लिहिता येईल पहा. ठीक आहे. ओके, धन्यवाद.